या जगामध्ये काय घडावं किंवा काय नाही, किंवा आपल्या जीवनामध्येही काय घडावं किंवा काय नाही, हे सर्वस्वी आपल्या हातातली गोष्ट नाही. जीवन हे अनेक अनेक संयोगाचा परिणाम आहे आणि ते सर्व संयोग ठरवित असतात की जीवन कोण्या दिशेनं जाणार आहे. अक्षरशः याच्या पाठीमागे कोणीच नाही. हे सर्व काही एका संयोगाने, एका प्रवाहाप्रमाणे चालत आलेलं आहे आणि चालत राहणार आहे. आणि म्हणून इथे जन्माला आलेल्या महापुरुषांनी, संतांनी सर्वांनीच ही गोष्ट समजावली की इथे कोणाचा अधिकार चालत नाही. आणि म्हणून प्रश्न एवढाच उरतो की मग मला कशा पद्धतीने या सगळ्या प्रभावातून सुटता येईल. आणि तेवढंच हातात आहे आणि तेवढंच करण्यासारखं आहे. आणि म्हणून जीवनामध्ये फक्त मी मला शांत कसं करू शकतो, कशा पद्धतीने, कोणतं ज्ञानाने, मी कशा पद्धतीने पाहून जगाकडे मी स्वतःला शांत स्थिर करू शकतो, हेच महत्त्वाचं आहे. जगात जे काही होणार आहे ते होणार आहे. फक्त अशी बोलण्याची हिंमत म्हणा किंवा जिथून असं बोललं जाऊ शकतं ती स्थिती म्हणा, ती मला कशी प्राप्त होईल की काही मला फरक पडत नाही. जे व्हायचं ते होणारच आहे, ते होतच आलेलं आहे, होतच राहणार आहे. तेव्हा मला आता त्याचा विचार करण्याची गरज नाही, कारण मी शांतता प्राप्त करून बसलो आहे, मी मौन प्राप्त करून बसलो आहे. आता निमित्ताला मी सगळीकडेच आहे, सगळ्यासारखाच आहे, पण आतून मला काही फरक पडत नाही. अशा पद्धतीने मला जागा मिळालेली आहे. तर अशा पद्धतीने फक्त स्वतःला शांत करण्याची गरज आहे. बाकी सगळं तर आपल्याला विचारून नाही. आपला जन्म नाही, आपलं मृत्यू नाही आणि अर्थातच जीवनही आपल्याला विचारून होत नाही ते काही. तेव्हा स्वतःला शांत करणे हेच जीवनाचं ध्येय आहे आपल्या, आणि आपण ते करू शकतो.